तर नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्पेशल सर्व सिम कार्ड युजर्ससाठी होणार आहे. कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तुमचं रिचार्ज जे होणार आहे सर्वात फ्री ऑफ कॉस्ट आता 2025 मध्ये होणार आहे. फ्री ऑफ कॉस्ट कसं होऊ शकतं सर्व काही इन्फॉर्मेशन सांगणार आहे. जसं की तुमच्यापाशी सिम कार्ड कोणत्या कंपनीचं कोणापाशी जिओ आहे, BSNL आहे, आयडिया आहे, VI आहे, वोडाफोन आहे, कुठल्याही कंपनीचं असो आणि तुम्हाला रिचार्ज कसं फ्री ऑफ कॉस्ट होऊ शकते सर्व काही सांगणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की जे तुम्ही रिचार्जचे पहिले तुम्हाला दर होते ते सर्व काही आता कमी करण्यात येणार आहे. ते 2025 मध्ये सर्व युजर्ससाठी सर्वात आनंदाची बातमी आहे. कारण की आता माहिती आहे का जिओ, आयडिया आणि तुम्हाला माहिती आहे का वोडाफोन ज्या कंपनी आहेत आणि एअरटेल याच्यामध्ये तुमच्या रिचार्जची काय सर्वात जास्त दर वाढले होते. म्हणजे 100 रुपयांना पर रिचार्जवर काय दर वाढले होते. जसं की तुमचं रिचार्ज जे 149 ला होतं ते 199 ला होत आहे. ज्यांचं रिचार्ज 250 रुपयाला होत होतं ते 299 रुपयाला होतं. म्हणजे तुम्हाला काही रिचार्जवर 50 रुपयाचा डिफरन्स तिथं दिसत आहे. त्यामुळे आता काय भारत सरकारने सर्वात आनंदाची न्यूज तुमच्यासाठी आता आली आहे. आणि तुमच्यापाशी सर्वांपाशी मोबाईल तर आहे, कोणापाशी स्मार्टफोन आहे तर कोणापाशी सिंपलचा फोन आहे, कीपॅड फोन. तर आता माहिती आहे का तुम्हाला रिचार्जचे दर कसे कमी होतील. जसं तुम्हाला माहिती आहे का सर्वात पहिले तुम्ही काय करत होते जे जिओ युजर्स होते सर्वात पहिले तुम्ही जिओने काय केलं माहिती आहे का तुम्हाला रिचार्जचे जे दर होते तुम्हाला 6 महिने रिचार्ज फ्री दिलं. आणि तुम्हाला काय कधी त्याच्यामध्ये आवड निर्माण केली. जसं की तुम्ही माहिती आहे का कुठल्याही प्रकारचे सर्वात जास्त ॲप्लिकेशन यूज करत होते. कोणापाशी इंस्टाग्राम, सर्वात पहिले टिकटॉक होतं. टिकटॉक नंतर तुमच्यापाशी यूट्यूब आलं. सर्वात पहिले यूट्यूबच होतं. यूट्यूब नंतर तुमच्यापाशी टिकटॉक आलं, फेसबुक आलं, नंतर इंस्टाग्राम आलं. जसं की तुम्हाला काय सवय लागून गेली तुम्हाला मोबाईल यूज करण्याची. मोबाईल यूज करण्याची सवय लागल्यानंतर तुम्ही काय सर्वात जास्त तुमचा डाटा काय त्याचा खतम होत होता. तुम्ही रात्रभर काय मोबाईल रील्स स्क्रॉल करत होते. आता तसं नाही होणार आहे. कोणाला न्यूज पाहण्याचा छंद आहे, कोणाला व्हिडिओ पाहण्याचा छंद आहे आणि लहान मुलांना सर्वात जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे का आता मला स्पेशली रिचार्ज आता तुम्हाला माहिती आहे का जसं की तुम्ही कुठल्याही प्रकारचं रिचार्ज वापरत असाल. जसं की तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला रिचार्जची जरूरत नाही आहे. म्हणजे मग तुम्हाला कॉलिंगची जरूरत नाही आहे, तुम्हाला डाटा पाहिजे तो आता स्पेशली डाटासाठी तुम्हाला व्हाउचर मिळणार आहे. समजलं का? स्पेशली तुम्हाला आता व्हाउचर मिळणार. जर तुम्हाला ओन्ली नेट पॅक पाहिजे, ओन्ली नेट पॅक सांगितलं मी डाटा युजरसाठी आणि तुम्हाला नेट पॅक किंवा तो डाटा असतो तुम्हाला नाही पाहिजे, ओन्ली कॉलिंगसाठी पाहिजे तुम्हाला आता कॉलिंगसाठी स्पेशली रिचार्ज मिळणार आहे. समज. आणि तुम्हाला कसं रिचार्ज मिळणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पहिले व्हाउचर 10 रुपयाला 20 रुपयाला व्हाउचर मिळत होतं छोटंसं ते तसं तुम्हाला आता व्हाउचर पण मिळणार आहे. त्या व्हाउचरद्वारे तुम्ही रिचार्ज करू शकता आणि ऑनलाईन पण तुम्ही करू शकता. कारण की त्याच्यावरती सर्वात जास्त प्राईस कमी होणार आहे. जसं की आता BSNL युजरने आता काय केलं माहिती आहे का जे तुम्हाला 2 GBचं रिचार्ज आहे ते तुम्हाला 149 रुपयामध्ये तिथं तुम्हाला मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे सर्व युजरसाठी हे आनंदाची बातमी आहे. कारण की BSNLमुळे काही आता शक्य होऊ शकले आहे. आणि तुम्हाला सर्वात चांगलं सिम कार्ड तुमच्यासाठी कोणतं आहे हे मला कमेंटद्वारे सांगायचं. कारण की तुम्हाला माहिती आहे का काही युजर्ससाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे तुमच्याकडे सिम कार्ड आहे त्या सिम कार्डसाठी आता सर्वात जास्त पैसा पे करावा लागत आहे. ज्यांना 5G पाहिजे अनलिमिटेड त्यांना 299 रुपये रिचार्ज मारावं लागतं. 299 349 रुपये रिचार्ज त्यांना मारावं लागतं. तरच तुमचं 5Gचं काम करतं. 5G काम करतं आणि 5G काम तेव्हा अनलिमिटेड केव्हा काम करतं जेव्हा तुम्ही 349 रिचार्ज मारसाल तेव्हाच. आता तसं नाही होणार आहे. आता तुम्ही रिचार्ज केवढंच मारता सर्वात पहिले तुम्हाला माहिती आहे का काही तुम्हाला सर्वात जास्त त्याचं काय आहे आवड निर्माण करून दिली जिओवाल्यांनी. जसं की मुकेशजी अंबानींचं तिचे डाटा पॅक तुम्हाला सर्वात पहिले किती मिळत होता महिन्याला तुम्हाला मिळत होता 2 GB आणि तुम्हाला सर्वात पहिले 6 महिने अनलिमिटेड मिळालं. अनलिमिटेड मिळाल्यामुळे तुम्हाला काय लागून गेली सवय लागून गेली. नंतर तुम्हाला जे रिचार्ज तुम्हाला मिळत होते ते तुम्हाला किती रुपयाला मिळत होतं सर्वात पहिले तुम्हाला मिळत होतं 101 रुपयामध्ये, नंतर तुम्हाला 149 मध्ये, नंतर 199 मध्ये आणि तेच रिचार्ज तुम्हाला 199 तुम्हाला किती मिळायला लागलं 249 ते 300 रुपयाला मिळायला लागलं. 300 नंतर ते किती झालं 399 रुपयाला एका महिन्याला तुम्हाला रिचार्ज होता. ते दर वाढलेले. आता तसं नाही होणार. कारण की माहिती आहे का सर्व रिचार्जचे ते BSNL असो जिओ असो BSNLचे दर तर कमीच आहेत. आता तुम्हाला जिओ, एअरटेल आणि आयडिया, वोडाफोनचे सिम कार्ड आहेत किंवा VI सर्वांचे दर काय आहे तिथं आता कमी होणार आहे. आणि कमी झाल्यानंतर तुमचे जे रिचार्ज आहे तुमचा सर्वात जास्त फायदा होणार आहे. त्यामुळे नरेंद्रजी मोदींनी जे भारत सरकारद्वारे स्कीम काढलेली आहे ते सर्व जे डाटा युजर आहे किंवा तुम्हाला माहिती आहे मोबाईल युजर असो किंवा सिम कार्ड युजर असो सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. आणि तुम्हाला जे स्टेप सांगितली मी कॉलिंग आणि तुम्हाला माहिती आहे कॉलिंगची असो किंवा ते डाटा पॅकची असो किंवा SMS ची तुम्हाला जे रिचार्ज पाहिजे तेच तुम्हाला आता रिचार्ज मिळणार आहे. त्या रिचार्जचे तुम्हाला पैसे करावं लागतील. जसे तुम्हाला डाटाच लागत असेल महिन्याला तर तुम्हाला नेट पॅक्स मिळणार आहे. जर तुम्हाला कॉलिंगचे लागतील असेल ते कॉलिंगचेच तुम्हाला आता तिथे पैसे पे करावे लागतील.
जसे की जे स्कीम तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे जरूर कळवायची, कारण की माहिती आहे का काही युजर सर्वात जास्त परेशान झाले आहेत. काही लोकांपाशी एअरटेल आहे आणि तुम्हाला माहिती आहे का तिथे तुमचा डाटा सर्वात जास्त फास्ट खतम होतो, पण तुम्हाला अनलिमिटेड डाटा पण मिळणार आहे. आता 5G सर्वांचेच 5G चालू झाले आणि सर्वांपाशी स्मार्टफोन आहेत. 90% लोकांपाशी स्मार्टफोन आहेत आणि 90% लोक युजर्स आहेत, कारण की माझ्या सर्वांना रील्स पाहण्यात, मूवीज पाहण्यात तिथं काही आनंद येतो. त्यामुळे तो काय झालं माहिती आहे का, लोकांना दर महिन्याला एकही दिवस न राहता दुसऱ्या दिवशी त्यांच्या मोबाईलमध्ये रिचार्ज येतो. त्यामुळे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटद्वारे जरूर कळवायचं, कारण की माहिती आहे का सर्वांना आता या रिचार्जचा फायदा इथं होत आहे. कारण की भारत सरकारने जो नियम आता लागू केला, जे अटी लागू केले सर्वांसाठी आणि सर्व युजर्स आहेत. जसं की माहिती आहे का सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पैसे काही लोकांचे सिम कार्ड तिथं बंद पडलेले आहेत. काही लोकांना आता सर्वात पहिले स्कीम लागू झालेली, जर तुम्ही रिचार्ज नाही मारलं तर आता महत्त्वाचं म्हणजे असं आहे, तुम्ही जर आता सर्वात महत्त्वाचा अपडेट याच्यामध्ये असं आलेलं आहे, जर तुम्ही आतापर्यंत रिचार्ज मारल्यानंतर काय होतं, तुम्ही आयडियाचं रिचार्ज मारता, तुमचं रिचार्ज संपल्यानंतर तुमचं दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी सिम कार्ड तिथं बंद पडत होतं. जे आउटगोईंग कॉल होते ते सर्व बंद पडत होते, इनकमिंग आणि आउटगोईंग तुमचं सर्व काही बंद पडत होतं. त्यामुळे आता असं बंद नाही पडत. तुम्हाला 200 पहिले 299 दिवस होतं, आता तुम्हाला 365 दिवस तब्बल तुम्हाला काय तिथं रिचार्ज नाही मारलं, म्हणजे 1 वर्ष तुम्हाला रिचार्ज नाही मारलं तरी पण तुमचं सिम कार्ड तिथं चालू राहणार आहे. ते कुठलाही युजर असो, आयडियाचा, BSNLचा, जिओचा, कुठल्याही कंपनीचा युजर असो आणि तुम्ही रिचार्ज नाही मारलं किंवा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही सिम कार्ड काढून ठेवलं तरी पण तुमचं सिम कार्ड तिथं बंद नाही पडणार. तुमची आउटगोईंग आणि इनकमिंग, जसं की तुम्ही माहिती आहे का इनकमिंग कॉल चालू राहणार, आउटगोईंग बंद पडणार. कशी तुमच्या मोबाईलमध्ये रिचार्ज नसलं तर. आणि जे इनकमिंग आहे ते इनकमिंग कॉल हमेशा सुरू राहतात, कारण की 1 वर्षानंतर बी तुमचं सिम कार्ड जिथं काय तिथं तुम्हाला चालूच राहणार. नाहीतर आता काय होत आहे माहिती आहे का, काही आयडिया युजर्स आहेत, काही एअरटेल युजर्स आहेत, रिचार्ज संपल्यानंतर 8 ते 15 दिवसाच्या नंतर 1 महिन्याच्या नंतर तुमचं सिम कार्ड तिथं बंद पाडलं जातं. तुमची जी सेवा आहे सर्व काही तिथं ठप होत आहे. त्यामुळे आता तुम्हाला सर्वात जास्त घाबरायची जरूरत नाही, कारण की तुम्ही आता रिचार्ज मारा किंवा नका मारू, जे तुमचं सिम कार्डमध्ये जी तुम्हाला सेवा दिली जाते ती तुम्हाला 24 तास तुमचं सिम कार्ड चालू राहणार. तुम्ही रिचार्ज नाही मारल्यानंतर 2 महिने नका मारू, कारण की तुमचं माहिती आहे का आता काही युजरना सर्वात जास्त प्रॉब्लेम येतो, त्यांचे जे तुमचे दर होते ते वाढल्यानंतर बी काही युजर्सना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे भाव तिथं तुमचे रेट वाढले होते, तुम्हाला 50 रुपये 100 रुपये शिल्लक तुम्हाला पे करावं लागत होते, तरी पण तुम्हाला तुमचं सिम कार्ड तिथं काय तुमची आउटगोईंग इनकमिंग तिथं बंद होत होती. आता तसं नाही होणार. जे तुमची इनकमिंग आहे ते बंद कधीच नाही होणार. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का 365 दिवसानंतर पण तुमचं सिम कार्ड तिथं चालू राहणार आहे. तुमचं कधीही न बंद पडणार सिम कार्ड. आता तिथं काय भारत सरकारने तिथं जे अपडेट आणलेलं आहे ते अपडेट तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटद्वारे जरूर कळवायचं, कारण की जे आता अपडेट आलेलं आहे 2025मध्ये सर्व युजर्ससाठी. आणि सर मी तुम्हाला सांगितलं सर्व सिम कार्ड धारकांसाठी आहे. तुमच्यापाशी कुठलंही सिम कार्ड असो तुम्हाला पण ती अपडेटचं काय तुम्हाला फायदा इथं होणार आहे. त्यामुळे जे पण आता युजर्स जे अपडेट आलेले आहेत ते अपडेट तुम्हाला कसे वाटले आणि मला पण कमेंटद्वारे कळवायचं आहे, कारण की माहिती आहे का जे तुम्हाला अपडेट आज लागू होणार आहेत ते सर्वांसाठीच आहेत. नाही की तुम्हाला तुमच्यापाशी अँड्रॉइड फोन आहे किंवा सिम्पलचा कीपॅड फोन आहे किंवा स्मार्टफोन कोणत्याही कंपनीचा, कोणी आयफोन आहे किंवा आयपॅड आहे, जे सिम कार्ड तुम्ही कुठेही यूज कराल तर सर्वांनाच ते काय अपडेट आता लागू होणार आहे. त्यामुळे हा अपडेट तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात चांगला अपडेट आता होणार आहे. त्यामुळे तुम्हाला अपडेटच्या द्वारे जे मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगली ते लवकरात लवकर जानेवारीमध्ये नाही तर तुम्हाला माहिती आहे का नोव्हेंबरपर्यंत, म्हणजे लास्टला पण तिथं ॲड होऊ शकते किंवा दिवाळीपर्यंत पण ॲड होऊ शकते. आणि तुम्हाला माहिती आहे का जे मी आता अपडेट सांगितलं तुम्हाला जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये पण लागू होऊ शकते. कधी लागू होणार ते सांगू शकत नाही. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय.